म्हणजे बसू देणार नाही. त्याचं काय झालं? पण त्यांनी सांगितलं की धोरणात्मक निर्णय मी आम्ही पहिला मुद्दा जो आहे तो टप्पावाढीचा घेतला. त्याच्यामध्ये सांगितलं की बाबा ती बजेट सुद्धा त्या ठिकाणी सकाळपासून अनिल परदेशी सर, ठाकूर सर आणि काही आपली मंडळी होती ते सकाळपासून तिकडेच आहेत मंगेश भाऊ चव्हाणच्या सोबत म्हणजे हाऊस मध्ये. ते सकाळपासून पटवण्यात मग्न आहेत. किती बजेट लागतंय, काय लागतंय हे सगळं त्यांनी काढून दिलं. त्याच्यामध्ये पाठवून सांगितलं की बाबा 100% किती लागणार, 80% किती, 60% किती, 40% किती, 20% किती, सगळं ती मांडणी केली. तिथे अधिकारी पण काही प्रमुख अधिकारी पण होते. मग हे जर असेल तर तुम्ही द्यायला काय अडचण? आज तुम्ही म्हणताय की त्यांनी सांगितलं की सगळं आमचं आहे, पण त्रुटीपूर्ततेचं सांगितलं, पूर्ण अधिकाऱ्यांच्या सकट सांगितलं त्रुटीपूर्तता कशामुळे थांबली, काय झालं. शाळेचा दोष नसताना सुद्धा ही लोक मानवी टप्प्यापासून बाजूला झालेले, समान टप्प्यावर यायला पाहिजे. त्यानंतर कमी पटसंख्येच्या शाळांना सुद्धा मी पटवून सांगितलं की त्यांना किंवा 18-19 जी पटसंख्या होती त्या पटसंख्येवरती मूल्यांकन झालं होतं आणि त्याचा आदेश 6 फेब्रुवारी 2023 ला निघाला आणि त्याच्यामध्ये एक उल्लेख केला होता की ह्या शाळांना 22-23 ची संच मान्यता पकडून अनुदान देण्यात यावं. मूल्यांकन झालं 18-19 आणि अनुदान देताना मात्र 22-23. म्हटलं ही तफावत नाही काय? जर मी पात्र झालो असेल, पास झालो असेल तर आता निर्णय करताना मी नापास कसा? त्यामुळे त्यांना सांगितलं की जसं 18-19 ला पत्र काढलं होतं सचिवांनी की या वर्षी जर पटसंख्या नसेल तर ती पुढच्या वर्षीची ग्राह्य करावी. मग तसं करून द्या ना, त्याचं बजेट जास्त नाही आहे. ऑलरेडी हे त्रुटीपूर्तता किंवा कमी पटसंख्येच्या शाळा आणि टप्पावाढ ह्याचं एकत्रित बजेट दादा 1150 कोटी. त्यामुळे त्या दोन्हींसाठी सेपरेट पैसे द्यायची गरजच नाही. त्यावेळी ते समीर सावंत म्हटले होय बरोबर आहे. मग जर हे बरोबर असताना, पैसे शिल्लक असताना तुम्ही निर्णय काय घेत नाही? एका निर्णयासाठी 4-4 वर्ष आम्ही वाट बघायची, मग कसं होणार? तुम्ही सांगता की परत बाबा आंदोलन करायची गरज नाही, आम्ही सकारात्मक आहोत. अहो सकारात्मक आहोत नसून आम्ही 30 वर्ष मैदानात घालवली आहे. मग त्यांनी सगळ्या चर्चा केली. त्यांनी सांगितलं की सीएम साहेबांना आम्ही भेटायला गेलो, पण सीएम साहेब सांगितले की पहिल्यांदा तुम्ही शिक्षण मंत्र्यांना सांगितलं की तुम्ही पहिला त्यांच्याशी चर्चा करा. म्हणून आमची जी भेट आहे ती मुख्यमंत्र्यांशी न होता शिक्षण मंत्र्यांशी झाली. तर त्यांना आम्ही स्पष्ट दादा सांगितलं की हाऊस चालू आहे, मागील वर्षीची परिस्थिती अशीच आहे, सेम कंडिशन आहे. तर ते म्हणजे आम्हाला कालावधी लागेल. तर आम्ही म्हटलं कालावधी तुम्ही कितीही घ्या, म्हटलं काय अडचण नाही. आम्ही त्यांना म्हटलं पैसे कुठे तुमच्या आमकडे आम्ही आज मागा. मागच्या वेळेला 1 जून पासून मागितलं होतं, 1 ऑगस्ट पासून दिलं. प्राथमिकचे पैसे 1 ऑगस्ट पासून जमा झाले खात्यावर, परंतु माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे जे पैसे अजून 2 महिन्याचे पैसे तुम्ही दिलेले नाही. मागच्या अधिवेशनामध्ये ते पैसे मंजूर झाले बघा, परंतु ते वर्ग झालेले नाहीत किंवा आले नसतील. पैसे मंजूर आहेत बरं का, लक्षात घ्या. 2 महिन्याचे. मग आता तुम्ही हाऊसमध्ये घोषणा करा, न्यायालयाचं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घ्या आणि घोषणा करा ना. जसं मागच्या वेळी घोषणाच केली होती की शिक्षण मंत्री महोदयांनी की तुम्हाला 1 ऑगस्ट पासून आम्ही वाढीव टप्पा देत आहोत, ही घोषणा केली होती. तशी घोषणा करा. 1 ऑगस्ट, जून राहू दे ना, 1 महिना गॅप करा, पुढच्या महिन्यात द्या. जुलै घ्या, ऑगस्ट घ्या, सेम ठेवा ना. ऑगस्टला दिलाय, ऑगस्ट पासून द्या, ते मान्य करतो. आम्ही कुठे पैसे आज मागतो? पैसे तुम्हाला नंतर द्यायचे. आणि हे झालेलं परत पुढच्या ह्याच्यात पैसे मंजूर होतात, 6 महिने पैसे मिळतील. आम्ही त्याची वाट बघतो ना, लगेच पैसे मिळणार नाही. तर ते म्हणजे आम्ही सकारात्मक, तुम्ही आंदोलन मागं घ्या, आम्ही सगळे प्रयत्न करतोय. आता सीएम साहेबांना भेटतोय, सीएम साहेबांच्याकडनं येऊन आम्ही काय ते तुम्हाला निर्णय सांगतो, परंतु आंदोलन मागं घ्या. त्यांना मी एकच सांगितलं, सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की साहेब म्हटलं तुम्ही 1 दिवसांनी निर्णय घ्या, 2 दिवसांनी निर्णय घ्या, आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. जे असेल ते सांगितलं. म्हणजे आता मला जॉईंट म्हणजे सीपी साहेबांनी पण, गलकडे साहेबांनी पण कायदा आणि सुव्यवस्थेचं त्यांचं न्यायालय कोर्टाचं वगैरे सगळं सांगितलं. त्यांचं बरोबर आहे, गृहखाता आहे. आम्हाला आजपर्यंत गृहखात्याने अतिशय मदत केलेली आहे, आम्ही नाही म्हणत नाही. त्यांनी त्यांचे कायदा आणि सुव्यवस्था सांगितलं, त्यांचा आदर करतोय आम्ही. परंतु ही सगळी माणसं एवढी रात्र झालेली बसलेली आहेत, हे काही विनाकारण बसलेले नाही.
त्यांच्या पोटाचा प्रश्न. एखादा कुठला जर ऑफिसले असेल तर गेले असते लोक, परंतु ही घरदार सोडून आलेली माणसं आहे, समाज घडवणारी माणसं आहे. आणि असा समाज घडवणाऱ्या माणसावरती जर 24 तास जर तुम्हाला इथं बसायची वेळ असेल तर या महाराष्ट्रात दुसरं दुर्दैव कोणतंही नाही. त्यांना वेळ घ्या म्हणलं, तुम्ही बोला, चव्हाण साहेबांनी सांगितलं तुम्ही बोला, महाजन साहेबांशी बोला, सीएम साहेबांशी बोला, आणि तुम्ही सांगा. आणि उद्या ठीक आहे, आम्ही वाट बघतो, बसतो ना आम्ही, उद्या निर्णय घ्या. आम्ही कुठे घ्याय करतो, आम्ही कुठं म्हणजे आता लगेच पाहिजे म्हणतोय, कुठं नाही. उद्या हाऊसमध्ये तुम्ही घोषणा करा. मागच्या वेळी पण तसंच झालं होतं, हाऊसमध्ये घोषणा झाली होती आणि नंतर मग परत महाजन साहेब आले होते. तसं या ना परत, आम्ही वाट बघतो, स्वागत करतोय. परंतु आम्ही आंदोलन मागं घेणार नाही असं सांगितलंय, आझाद मैदान सोडणार नाही असं सांगितलंय. परंतु अंतिम निर्णय दादा तुम्ही घ्यायचा, तुम्ही जे म्हणाल तुम्ही जे कराल. नाहीतर उद्या आता माझं विरोध करताय म्हणाल, दादा साहेबांनी घोषणा केली, चला त्यांच्यावर कारवाई करा. शेवटी काय आम्ही काही चोर नाही, दरोडेखोर नाही, बरोबर. मी समाज घडवतोय, त्यांचा कायद्याने सुव्यवस्था असेल तर आम्ही ते झेलायला तयार आहे, आदरानं झेलायला तयार. ते जरी गुन्हे दाखल केले तर आम्ही आदरानं ते गुन्हे आम्ही घ्यायला तयार आहे. 7-8 गुन्हे एक एक्स्ट्रा होतो, बरोबर आहे. फक्त अंतिम निर्णय दादा तुम्ही घ्यायचा आहे, कारण तुम्ही थांबला तर आमचं हे सगळं नीट होईल, बरोबर आहे की नाही. हो सर, हो सर, हो सर, हो सर. बरोबर आहे. तर बोल नका. शिक्षक आमदार सगळे आमदार मंगल चव्हाण साहेब, स्वतः दादा भुसे साहेब, सगळ्याच्या सगळे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेले आहेत. तो काय निर्णय ते पण बोलूया, तरी पण लगेच होईल असं मला नाही वाटत. साहेबांना ठीक आहे चला, ठीक आहे लगेच चला म्हटलं आणि झालं असं होत नाही. त्याचं इम्प्लिमेंटेशन दादा हाऊसमध्ये व्हावं लागेल, घोषणा व्हावी लागेल.